बँकिंग ऑफ रोड. न फर्स्ट बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, त्याच्या अगोदर बँकिंग ऑफ रोडच्या अगोदर आपण रोड जर अनबँक असेल तर काय सिच्युएशन असेल ते पाहू. असा एक सर्क्युलर टर्न आहे. रोड अनबँक आहे म्हणजे प्लेन रोड आहे, हॉरिझॉन्टल रोड आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सपोज दिस इज व्हेइकल, हे टायर्स आहेत व्हेइकलचे आणि व्हेइकल असा टर्न घेणार आहे. आता हे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा आपण टर्न घेतो तेव्हा आपण असं समजा इनवर्ड टर्न घेतला आपण तर आपली बॉडी बाहेर, आपल्या बॉडीला बाहेर जर्क मिळतो, आउटसाइड जर्क मिळतो. म्हणजे आपल्या बॉडीवर सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होतो अवे फ्रॉम द सेंटर. हे आपण मागच्या व्हिडिओज मध्ये पाहिलेलं आहे. अवे फ्रॉम द सेंटर म्हणजे हा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, mv² अपॉन r. यालाच आपण स्यूडो फोर्स म्हणतो. अँड दिस अरायझेस ड्यू टू द एक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. ही आपली एक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. तर दिस इज सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे या व्हेइकलवर कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होत आहेत ते पाहतोय आपण. फर्स्ट सेंट्रीफ्युगल फोर्स. दुसरा weight always acts vertically downward direction, normal reaction n. It always acts perpendicular to the surface. Normal reaction always acts perpendicular to the surface. हे नेहमी लक्षात ठेवा. weight always acts vertically downward. आता टर्न घेत असताना आपल्या बॉडीवर राईट साइडला जर्क मिळतो. दॅट इज ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स. बट देयर इज वन फोर्स इज अगेन देयर अँड दॅट फोर्स इज फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द रोड अँड टायर्स. आता ऍक्च्युली तो फ्रिक्शनल फोर्स इकडे ऍक्ट होईल असा. हा आहे फ्रिक्शनल फोर्स. आता जर हे सगळं बॅलन्स झालं देन वी कॅन टेक अ सेफ टर्न. म्हणजे सेफली आपण तिथे टर्न घेऊ शकतो. अदरवाइज वी विल गेट स्किड ऑफ ऑर स्लिप. आता सर्वात पहिले स्किड ऑफ म्हणजे काय. स्किड ऑफ म्हणजे असं घासत जाणे. जसं आपण सडनली ब्रेक सप्लाय करतो, ब्रेक्स, तर ब्रेक सप्लाय केल्यानंतर आपण असं थोडा दूर घासत जातो, त्याला स्लिप नाही म्हणायचं. स्किड ऑफ म्हणजे टायर्स रोटेट होत नाही आणि आपण घासत जातो, त्याला स्किड ऑफ होणे म्हणतो आपण. जसं रेनी सीझनमध्ये रोडवर पाणी वगैरे असते त्याच्यावर आपण असं, त्याला आपण नेहमी स्लिप म्हणतो. ॲक्च्युली स्लिप मिनिंग नाही त्याचं, त्याला स्किड ऑफ म्हणतात. तर स्किड ऑफमध्ये स्किड ऑफ आणि स्लिपिंग याच्यात डिफरन्स लक्षात घ्या. स्किड ऑफ मध्ये टायर्स रोटेट होत नाही, असं घासत जातात, त्याला स्किड ऑफ म्हणू. आणि स्लिपिंग म्हणजे काय, स्लिप होणे म्हणजे काय, स्लिप होणे म्हणजे टायर रोटेट होणे आणि तिथल्या तिथेच. जसं आपण एखाद्या मड असते किंवा चिखल असते त्याच्यात आपल्या बाईकचं टायर फसलं तर तिथे टायर रोटेट होतो, पुढे जात नाही, समोर जात नाही, त्याला स्लिप होणे म्हणतात. तर या दोन वर्डचं मिनिंग व्यवस्थित लक्षात घ्या. आता इथे आपल्याला स्पीड किती पाहिजे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सिंपल बॅलन्सिंग कंडिशन. हा फ्रिक्शनल फोर्स जो आहे, फ्रिक्शनल फोर्स 11th मध्ये फॉर्म्युला पाहिलेला आहे आपण, म्यू एन म्हणजे नॉर्मल रिएक्शन. आणि हा मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स आहे, लिमिटिंग फोर्स ज्याला म्हणतो आपण. तर इथे सिंपल बॅलन्सिंग कंडिशन जर पाहिले आपण तर n इक्वल टू mg हा एक इक्वेशन आहे आणि F इक्वल टू mv² अपॉन r. आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा की हा फ्रिक्शनल फोर्स नेहमी ग्रेटर
सेंट्रीफ्युगल फोर्स. जर सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त झाला तर आपण असं बाहेर फेकलं जातो. म्हणून हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे दिस इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन. हे लक्षात घ्या. सध्या आपण इक्वल टू ची कंडिशन घेऊ. इक्वेशन 2 डिवाइडेड बाय 1 f upon m equal to mv square upon r upon mg. This m get cancelled and frictional force mu n upon n equal to v square upon rg. Again n cancel, mu rg is equal to v square or v square is equal to mu rg. किंवा रूट जर घेतला आपण तर v इक्वल टू रूट ऑफ म्यू आर जी. दिस इज द सेफ्टी स्पीड अलॉन्ग अ कर्व रोड. बँक केलेलं नाही, कर्व रोड आहे, प्लेन रोड आहे, टर्न आहे. आता इथे हा जो फॉर्म्युला आहे हा मागच्या व्हिडिओ मध्ये ऍक्च्युअली पाहिलेला आहे आपण. v इक्वल टू रूट ऑफ म्यू आर जी. हे बघा v ही एकदम एक्झॅक्ट स्पीड आहे. एक्झॅक्ट. आता बाईक चालवत असताना आपण इतक्या एक्झॅक्ट स्पीडने बाईक चालवत नाही. इतके आपण कॅल्क्युलेशन बाईकवर कॅल्क्युलेशन करू शकत नाही. तर ही जी स्पीड आहे ही स्पीड नॉर्मल रिएक्शन आणि फ्रिक्शनल फोर्स बॅलन्स करतात. जर ही स्पीड जास्त झाली तर सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त होईल, त्याला बॅलन्स करेल फ्रिक्शनल फोर्स. आता थोडीफार जास्त चालेल, एकदम जास्त जर झाली तर व्हेइकल मे गेट स्किड ऑफ, असं दूर फेकलं जाईल. दिस इज फॉर अनबँक रोड. हा अनबँक रोड आहे. अनबँक v equal to root of mu r g. This is the maximum safety speed along a curve road. बट आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. इथे ही जी स्पीड आहे इथे आपण असं पाहतो v ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, इथे v ग्रेटर f ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. मग आपण साइड चेंज केली, mu r g ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, त्याला साइड चेंज केली. देन इथे अशी कंडिशन तयार झाली. म्हणजे ही जी इक्वल टू ची कंडिशन आहे ही मॅक्सिमम आहे. तसं ही स्पीड थोडी कमी असायला पाहिजे याच्यापेक्षा. v इक्वल टू रूट ऑफ म्यू आर जी. आता दोन्ही केसेस डिस्कस करू आपण. एक तर जास्त असेल तर काय होईल, कमी असेल तर काय होईल. एक्झॅक्टली सेम असायला पाहिजे v इक्वल टू रूट ऑफ म्यू आर जी. ही कंडिशन आयडियल कंडिशन आहे. आता जर स्पीड कमी झाली याच्यापेक्षा जर स्पीड कमी झाली म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स कमी झाला. सेंट्रीफ्युगल फोर्स कमी झाला म्हणजे फ्रिक्शनल फोर्सला आपण सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स म्हणतो. म्हणजे हा स्वतःलाच ऍडजस्ट करतो नाही. म्हणजे इथे स्पीड कमी होईल. स्पीड जर याच्यापेक्षा कमी झाली तर चालेल. स्पीड जर जास्त झाली याच्यापेक्षा तर काय, जर या व्हॅल्यूपेक्षा स्पीड जर जास्त झाली तर सेंट्रीफ्युगल फोर्स विल इन्क्रीज. म्हणून हा जो व्हेइकल आहे बिटवीन स्किड ऑफ म्हणजे आउटवर्ड असं थ्रो होईल. आउटवर्ड थ्रो होईल म्हणजे रेडियस वाढेल. रेडियस वाढेल म्हणजे थोडं दूर जाऊन तो पुन्हा बॅलन्स होईल म्हणजे स्किड ऑफ. तर दिस इज अबाउट अनबँक रोड. आता रोडला बँक का करायचं, बँकिंग ऑफ रोड याचं एक्सप्रेशन बघूया. फर्स्ट केस कन्सिडर करू आपण की सरफेस स्मूथ आहे.
स्मूथ म्हणजे इथे फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर नाही करायचं आपल्याला, फ्रिक्शनल फोर्स निग्लेक्ट करू आपण इथे. आता स्मूथ हे लक्षात ठेवा नेहमी, स्मूथ म्हणजे फ्रिक्शनल फोर्स निग्लेक्ट करतो आपण. बँक करणं म्हणजे काय, ही जी आउटर एज आहे, आउटर एज इज रेस्ट ओव्हर द इनर एज. म्हणजे ही आउटर एज जर वर केली आपण तर इथे एक अँगल तयार होईल, याला आपण बँकिंग अँगल म्हणू. हा व्हेइकल आहे, हे टायर्स, म्हणजे असा टर्न होईल. आता आपण हायवेजवर किंवा जे मेन रोड्स असतात त्याच्यावर पाहतो की आउटर एज जी असते ती थोडी वर करतात. आउटर बाहेरची एज जी असते रोडची, दॅट इज रेस्ट ओव्हर द इनर एज, याला आपण बँकिंग म्हणतो. बँकिंग आणि हा जो आहे अँगल, याला अँगल ऑफ बँकिंग म्हणतो. फर्स्ट केस कन्सिडर करते आपण की रोड स्मूथ आहे. पुन्हा याच्यावर फोर्सेस कोणकोणते ऍक्ट होतील, नॉर्मल रिएक्शन एमजी, सॉरी वेट एमजी, नॉर्मल रिएक्शन एन. आता नॉर्मल रिएक्शन आता जस्ट सांगितलं की नॉर्मल रिएक्शन ऑलवेज ऍक्ट्स परपेंडिक्युलर टू द सरफेस. आता व्हेइकल थोडा क्रॉस झालेला आहे, तर नॉर्मल रिएक्शन क्रॉस झालेला आहे व्हेइकल, नॉर्मल रिएक्शन अशी ऍक्ट होईल परपेंडिक्युलर टू द सरफेस. अजून कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतील याच्यावर, हा एक सेंट्रीफ्युगल फोर्स mv²/r. आणि इथे फ्रिक्शन कन्सिडर केलंच नाही आपण. तर आता इथे काय होईल पहा, नॉर्मल रिएक्शनला आपण दोन कंपोनंट मध्ये बॅलन्स करू. हा एक कंपोनंट, आता हा अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा आहे, देयरफॉर दिस अँगल इज आल्सो थीटा. अँगलच्या साइडचा कंपोनंट कॉस कंपोनंट असतो म्हणून n cos थीटा, आणि हा कंपोनंट n sin थीटा. म्हणजे हा जो नॉर्मल रिएक्शन आहे याला आपण रिसॉल्व केला असं दोन कंपोनंट मध्ये. आता n नाही, n sin थीटाचा डायरेक्शन पण इट इज टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. हा जो सर्कल तयार होईल, सर्कल त्याच्या सेंटरकडे डायरेक्टेड आहे. Therefore, n sin theta is centripetal force. एक तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणू शकतो आपण याला, किंवा सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करत आहे असे म्हणू शकतो. n sin theta इक्वल टू mv²/r. दुसरा n cos theta इक्वल टू mg. आता हे जर इक्वेशन डिवाइड केले आपण, डिवाइड केल्यानंतर डायरेक्ट लिहिता येईल इथे tan थीटा इक्वल टू v²/rg असं मिळेल, किंवा थीटा इक्वल टू tan इनवर्स v²/rg. दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग. हा बँकिंग अँगल आहे. सिव्हिल इंजिनियर्सला जर रोड तयार करायचा असेल, रोड कन्स्ट्रक्ट जे करतात त्यांना सगळ्या या गोष्टी म्हणजे हा टॉपिक त्यांना माहीत असायला पाहिजे. सिव्हिल ॲज अ सिव्हिल इंजिनियर यू शुड नो अबाउट ऑल अबाउट दिस. बँकिंग अँगल माहीत असायला पाहिजे, बँकिंग अँगल किती घेणार आहे. आता रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे याची रेडियस माहीत असायला पाहिजे. आता याला जर आता पुन्हा आपण सॉल्व केलं, tan थीटा इक्वल टू v²/rg, rg इकडे शिफ्ट केलं, rg tan थीटा इक्वल टू v², साइड चेंज करू आणि स्क्वेअर रूट घेऊ. v इक्वल टू रूट ऑफ rg tan थीटा. This is the most safe speed along a bank road. हे वर्ड्स लक्षात ठेवा. मोस्ट सेफ स्पीड, क्वेश्चन मध्ये न्यूमेरिकल्स मध्ये हे वर्ड्स असतात. मोस्ट सेफ स्पीड आहे v इक्वल टू रूट ऑफ rg tan थीटा. म्हणजे एखादा बँक रोड जर असेल तर एक्झॅक्ट किती स्पीड पाहिजे, रूट ऑफ rg tan थीटा. आपण इथे
फ्रिक्शन कन्सिडर सध्याचं केलेलं नाही. आता फ्रिक्शन जर कन्सिडर करायचं असेल, याच्यापेक्षा जर कमी स्पीड झाली तर काय होईल? पुन्हा हेच डायग्राम ड्रॉ करत आहे इथे मी. mg normal reaction n centrifugal force mv square upon r. ही स्पीड जर कमी झाली, याला आपण म्हणू लोअर लिमिट, लोअर स्पीड लिमिट. लोअर स्पीड लिमिट म्हणजे जर v लेस दॅन आरचे टॅन्जेंट असेल तर काय? पाहता स्पीड कमी आहे याच्यापेक्षा, v रूट ऑफ r चे टॅन थीटा पेक्षा कमी आहे. स्पीड कमी आहे. स्पीड जर कमी असेल तर व्हेरिकल थोडासा इकडे बेंड होईल. आता फ्रिक्शनल फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक माहित आहे तुम्हाला. फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज ऍक्ट्स अपोजिट टू द मोशन. म्हणजे हा व्हेरिकल थोडा इकडे स्लिप होईल. स्पीड जर कमी असेल तर थोडा इकडे, आणि त्याच्या अपोजिट फ्रिक्शनल फोर्स, हा फ्रिक्शनल फोर्स F, हा एंगल थीटा, therefore this angle is also theta. नॉर्मल रिएक्शन आपण रिझॉल्व केलं होतं n cos थीटा आणि इकडे n sin थीटा. याच्यासाठी हीच डायग्राम आहे, फक्त एक्स्ट्रा फ्रिक्शनल फोर्स येत आहे. आता हा जो कंपोनंट आहे इथे फ्रिक्शनल फोर्सचा कंपोनंट आहे F cos थीटा आणि हा कंपोनंट आहे F sin थीटा. हे डायग्राम ऑब्झर्व करा, थोडा झूम करून पहा. इथे आपण फ्रिक्शनल फोर्स पण कन्सिडर केला. आता इथे बॅलन्सिंग कंडिशन पाहू आपण. बॅलन्सिंग कंडिशन कोणकोणत्या आहेत पहा. ही एक बॅलन्सिंग कंडिशन आहे. mg इक्वल टू f sin थीटा प्लस n cos थीटा. mg इक्वल टू f sin थीटा प्लस n cos थीटा. आणि या डायरेक्शन मध्ये पहा, याला इक्वेशन नंबर 1 देऊ. इक्वेशन 1 इकडे mv स्क्वेअर अपॉन r प्लस f cos थीटा इक्वल टू n sin थीटा. mv स्क्वेअर अपॉन r प्लस f cos थीटा इक्वल टू n sin थीटा. देन इथे mv स्क्वेअर अपॉन r इक्वल टू n sin थीटा मायनस f cos थीटा. हे पहा, हे दोन इक्वेशन्स तयार झाले. आता हे दोन इक्वेशन्स आपण डिवाइड करू. इक्वेशन 2 डिवाइडेड बाय 1 करू. 2 डिवाइडेड बाय 1 किंवा 1 डिवाइडेड बाय 2 केलं तरी चालेल. mv स्क्वेअर अपॉन r अपॉन mg LHS अपॉन LHS इक्वल टू n sin थीटा माइनस f cos थीटा अपॉन f sin थीटा प्लस n cos थीटा. इथे mm कॅन्सल करून v स्क्वेअर अपॉन rg n sin थीटा. आता हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, मी जस्ट आता सांगितलं की फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला म्यू n, म्यू n cos थीटा अपॉन पुन्हा इथे फ्रिक्शनल फोर्स आहे म्यू n sin थीटा प्लस n cos थीटा. या स्टेप मध्ये काय केलं आपण?
फ्रिक्शनल फोर्स साठी म्यू एन पुटत आहे. आता प्रत्येक टर्म मध्ये एन आहे बघा, एन कॉमन घेऊन कॅन्सल करून टाकू. हा एन कॅन्सल केला आणि आता इथे मी कॉस थीटा कॉमन घेत आहे. v स्क्वेअर अपॉन rg कॉस थीटा कॉमन, देन इथे साइन थीटा अपॉन कॉस थीटा मायनस म्यू. इथे कॉस थीटा कॉमन घेऊ, म्यू साइन थीटा अपॉन कॉस थीटा प्लस 1 कॉस थीटा कॅन्सल. v स्क्वेअर अपॉन rg इक्वल टू tan थीटा माइनस म्यू अपॉन म्यू tan थीटा प्लस 1 और v इक्वल टू रूट ऑफ स्क्वेअर रूट घेऊ. rg इकडे शिफ्ट करत आहे आणि रूट घेत आहे. rg tan थीटा माइनस म्यू अपॉन म्यू tan थीटा प्लस 1 किंवा 1 प्लस म्यू tan थीटा लिहू. 1 प्लस म्यू tan थीटा. आता ही जी स्पीड आहे इथे पहा काय केलं होतं आपण, लोअर स्पीड लिमिट आहे, लोअर म्हणजे ही एक्झॅक्ट स्पीड इतकी असायला म्हणजे बँक रोडवर v इक्वल टू रूट ऑफ rg tan थीटा. पण कमीत कमी किती असायला पाहिजे, तर कमीत कमी स्पीड कॅल्क्युलेट केली आपण रूट ऑफ rg इन ब्रॅकेट tan थीटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan थीटा. आता हा बोर्ड साठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सीईटी नीट जेडब्ल्यू साठी फॉर्म्युला लर्न करावा लागेल तुम्हाला. हा मेन फॉर्म्युला हा आहे आपला एक्झॅक्ट स्पीड, सेफ स्पीड. वर्ड्स लक्षात ठेवा म्हणजे त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहील. वर्ड्स जर लक्षात ठेवले तर सेफ स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, v इक्वल टू रूट ऑफ rg tan थीटा. लोअर स्पीड लिमिट, लोअर कमीत कमी किती असायला पाहिजे, कमीत त्याला लोअर स्पीड लिमिटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. v इक्वल टू रूट ऑफ rg इन रूट ऑफ rg इन ब्रॅकेट tan थीटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan थीटा. हा फॉर्म्युला लोअर स्पीड लिमिटचा फॉर्म्युला आहे. आता नेक्स्ट थर्ड पॉइंट मध्ये आपण अप्पर स्पीड लिमिट म्हणजे मॅक्सिमम किती असायला पाहिजे, किती असू शकते स्पीड, तो फॉर्म्युला असंच तयार होणार आहे. फक्त साइन चेंज होतील हे लक्षात ठेवा. म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी साइन चेंज होतील, फक्त इतकं लक्षात ठेवा. या साइन इंटरचेंज होऊन जातात, इथे प्लस येईल इथे मायनस येईल. आला इथपर्यंत लक्षात पहा. लोअर स्पीड लिमिट. आता थर्ड पॉइंट पाहू, अप्पर स्पीड लिमिट म्हणजे मॅक्सिमम स्पीड किती असायला पाहिजे. अप्पर स्पीड लिमिट म्हणजे v जर रूट ऑफ rg tan थीटा पेक्षा जर ग्रेटर असेल, जर ग्रेटर असेल तर फॉर्म्युला कसा चेंज होईल ते बघू. पुन्हा डायग्राम बघा. व्हेइकल कोणकोणते फोर्सेस आहेत होते त्याच्यावर, हीच डायग्राम आहे. एक्झॅक्टली ही डायग्राम पुन्हा ड्रॉ करत आहे. mg नॉर्मल रिएक्शन n cos थीटा n sin थीटा mv स्क्वेअर अपॉन r ही ऍज इट इज फॉर्म तीच डायग्राम आहे सेम. फ्रिक्शन. आता काय होईल, जर आपल्या व्हेइकलची स्पीड याच्यापेक्षा जर जास्त झाली तर काय होईल, व्हेइकल इकडे मूव्ह होईल अपवर्ड, म्हणजे बाहेर स्पीड ऑफ होणार आहे व्हेइकल थोडाफार, म्हणजे व्हेइकल इकडे जाणार आहे. म्हणून फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अपोजिट, फ्रिक्शनल फोर्स आणि या सरफेसवर ऍक्ट होईल फ्रिक्शनल फोर्स. हा आहे फ्रिक्शनल फोर्स.
मागच्या पॉईंटमध्ये पॉईंट नंबर 2 मध्ये म्हणजे लोअर स्पीड लिमिटमध्ये फ्रिक्शनल फोर्स इकडे आला होता, व्यवस्थित पॉज करून करून व्हिडिओ पहा, एक्सप्रेशन मोठा आहे. आता हा अँगल थीटा आहे, इथे असा झेड तयार होत आहे म्हणजे हा अँगल पण थीटा आहे. फ्रिक्शनल फोर्सला दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व करू, F cos थीटा आणि हा कंपोनेंट आहे F sin थीटा. आता बॅलन्सिंग करून जस्ट तुमच्यासाठी थोडंसं वर्क देत आहे. बॅलन्सिंग करून तुम्ही चेक करून पहा, व्हिडिओ स्टॉप करून पॉज करून इथे बॅलन्सिंग कंडिशन पहा आणि दोन इक्वेशन तयार करा, ते डिवाइड करा आणि लास्ट मग चेक करा. मी घेत आहे तसं ही कंडिशन mg प्लस f sin थीटा इज इक्वल टू n cos थीटा. हा एक इक्वेशन अशी व्हर्टिकल बॅलन्सिंग कंडिशन आहे आणि इकडे हॉरिझॉन्टल mv स्क्वेअर अपॉन r किंवा फर्स्ट येणार शिफ्ट करू mg इक्वल टू n cos थीटा मायनस f sin थीटा. इक्वेशन 1 हा इक्वेशन असं तयार केला आपण. आता इथे दुसरा इक्वेशन तयार करू, mv स्क्वेअर अपॉन r इक्वल टू n sin थीटा प्लस f cos थीटा. हा सेकंड इक्वेशन. आता हे दोन्ही इक्वेशन्स तुम्ही डिवाइड करा, मागच्या पॉइंट नंबर 2 मध्ये जसं केलं होतं आपण तसंच ऍडजस्ट करा. फ्रिक्शनल फोर्स साठी म्यू एन पुट अप करा, एन कॉमन घ्या, कॅन्सल करा आणि ऍडजस्टमेंट करा. मागचा फॉर्म्युला आठवा थोडा, v इक्वल टू रूट ऑफ आर जी. फॉर्म्युला जो होता v इक्वल टू रूट ऑफ आर जी, किंवा चला चेकच करून घेऊ आपण. v इक्वल, आता हे दोन इक्वेशन्स तयार झाले. इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1, mv स्क्वेअर अपॉन r अपॉन mg, LHS अपॉन LHS इक्वल टू n sin थीटा प्लस f cos थीटा अपॉन n cos थीटा माइनस f sin थीटा. mm कैंसल, v स्क्वेअर अपॉन rg, n sin थीटा प्लस म्यू n cos थीटा अपॉन n cos थीटा माइनस f साठी म्यू n पुन्हा sin थीटा. n कॅन्सल होतो, प्रत्येक टर्म मध्ये n आहे, therefore n गेट कॅन्सल. आता इथे cos थीटा कॉमन घेऊ आपण दोन्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये. cos थीटा मीनिंग चेंज न होता sin अपॉन cos प्लस इथे पुन्हा एकदा पहा म्यू n कॅन्सल केला आपण आणि आता cos थीटा कॉमन घेऊ. cos थीटा sin थीटा अपॉन cos थीटा प्लस म्यू. या दोन टर्म मधून cos थीटा कॉमन घेतला, इथे cos थीटा कॉमन 1 मायनस म्यू sin थीटा अपॉन cos थीटा. cos थीटा कॅन्सल, v स्क्वेअर अपॉन rg, इथे tan थीटा प्लस म्यू अपॉन 1 माइनस म्यू tan थीटा और v इक्वल टू रूट ऑफ rg इकडे शिफ्ट केला आणि स्क्वेअर होईल, रूट ऑफ rg tan थीटा प्लस म्यू अपॉन 1 माइनस म्यू tan थीटा. ही मॅक्सिमम सेफ्टी स्पीड आहे. मागचा जो फॉर्म्युला मिळाला होता जस्ट थोडासा डिफरन्स आहे, इथे साइन चेंज उलट होतो. कोणताही एक फॉर्म्युला लक्षात ठेवा,
म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात राहील. तर हा एक मोठा एक्सप्रेशन आहे. बोर्ड सिलेबससाठी एक्सप्रेशन 3-4 मार्कांसाठी विचारू शकतात. याच्यात आपल्याला 3-4 फॉर्म्युले मिळालेले आहेत. फर्स्ट, जर रोड अनबँक असेल तर स्पीड v इक्वल टू रूट ऑफ म्यू आर अनबँक रोड आहे. बँक रोड जर असेल तर v इक्वल टू रूट ऑफ आर जी टॅन थिटा. इथूनच आपण अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला असं लिहू शकतो, थिटा इक्वल टू टॅन इनवर्स v स्क्वेअर अपॉन आर जी. म्हणजे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. आता स्पीड लिमिट, लोअर स्पीड लिमिट साठी फॉर्म्युला v मिनिमम रूट ऑफ आर जी टॅन थिटा मायनस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. हा फॉर्म्युला आहे. लोअर स्पीड लिमिट म्हणजे मिनिमम स्पीड किती असेल आणि अप्पर स्पीड लिमिट म्हणजे मॅक्सिमम किती स्पीडने आपण व्हेइकल ड्राईव्ह करू शकतो. फक्त साइनचा डिफरन्स आहे, इथे प्लस आहे. आता अप्पर स्पीड लिमिट म्हणजे v मॅक्सिमम रूट ऑफ आर जी टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. तर हे दोन पॉइंट्स कर्व रोड पाहला आपण.